विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगलच्या 3 प्रॉपर्टींचा अभ्यास केलेला आहे. आता या 3 प्रॉपर्टींचा उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 मधील प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सो रीड द फर्स्ट प्रॉब्लेम केअरफुली. बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ट्रायंगलचे नाव दिलेले नाहीत. पहिल्या ट्रायंगलचा बेस तुम्हाला 9 दिलेला आहे आणि हाईट दिली आहे 5. तर याप्रमाणे ते 2 ट्रायंगल असू शकतात. पहिल्या ट्रायंगलचा बेस आपण इथे 9 घेतलेला आहे, हाईट घेतली आहे 5. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आपण घेतला आहे 10 आणि हाईट घेतली आहे 6. मग हा पहिल्या ट्रायंगलच्या बेसला आपण इथे B1 म्हणूया. B1 इक्वल टू 9. हाईट इज 5. पहिल्या ट्रायंगलच्या हाईटला आपण म्हणायचं H1. H1 इज 5. ठीक आहे. Now read the second line carefully. Base of another triangle is 10. मग दुसऱ्या ट्रायंगलचा बेस जो आहे त्याला आपण इथे B2 म्हणूया. B2 इक्वल टू 10. त्यानंतर हाईट इज 6. म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलची हाईट किती आहे 6. तर दुसऱ्या ट्रायंगलच्या हाईटला आपण इथे H2 इक्वल टू 6 घेऊया. 6. ठीक आहे. नाउ फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. आता पहिल्या ट्रायंगलचा जो एरिया आहे त्याला इथे आपण A1 म्हणायचा आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलचा जो एरिया आहे त्याला आपण इथे A2 घेत आहे. आता हा झाला आपल्या 2 ट्रायंगलच्या एरियांचा रेशिओ इक्वल टू. आता याआधी तुम्ही ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला बघितलेला आहे. काय फॉर्म्युला आहे तो? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता याच फॉर्म्युल्याचा उपयोग आपण इथे करूया. हाफ इंटू बेस इंटू हाईट. खाली पण काय राहील? हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता हाफ हाफ कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे आपल्याला हाफ लिहिण्याची गरज नाही. मग काय लिहावं लागेल? पहिल्या ट्रायंगलचा बेस B1 इंटू H1 बेस इंटू हाईट. दुसऱ्या ट्रायंगलचा सुद्धा बेस इंटू हाईट. हा पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि हाईट, हा दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि ही हाईट. ओके. नाउ A1 अपॉन A2 is equal to, now what is the value of B1? Value of B1 is 9. Now put 9 at the place of B1. Therefore 9 into H1. What is value of H1? H1 is 5. Therefore I put 5 at the place of H1. Now B2. B2 is 10 into H2. H2 is 6. Now here 5 1 za 5, 5 2 za 10, 3 3 za 9, 3 2 za 6. Therefore A1 upon A2 equal to 3 1 za 3, 2 2 za 4. Okay. Now here we have got the ratio of areas of two triangles. Therefore A1 is to A2 is equal to 3 is to 4. Here we are asked to find the ratio of areas of these triangles. Therefore the ratio of areas of two triangle is equal to 3 is to 4. That is our final answer. Okay. आता हा दुसरा प्रॉब्लेम बघा. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADB या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. आता ही फिगर ऑब्झर्व करा.
या फिगरमध्ये हा ट्रायंगल ए बी सी कुठे आहे बघा, ए बी सी हा ट्रायंगल आहे. दुसरा ट्रायंगल आहे ए डी बी हा दुसरा ट्रायंगल आहे. जर पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ट्रायंगल ए बी सी ची हाईट काय आहे, बी सी, आणि ट्रायंगल ए डी बी ची हाईट काय आहे, ए डी. ठीक आहे. आता हा जो ट्रायंगल आहे ए बी सी या ट्रायंगलचा बेस ए बी आहे, बरोबर आहे. आणि हा जो दुसरा ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा बेस काय आहे बघा, ए डी बी. या पण ट्रायंगलचा बेस काय आहे, ए बी. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस ए बी हा एकच आहे. इट मीन्स दॅट बेस इज कॉमन. ठीक आहे. आता आपल्याला इथे ज्या किमती दिल्या आहेत त्या आधी आपण लिहून घेऊ. काय दिली आहे, बीसी. काय दिली आहे, बीसी. बीसी किती दिली आहे आपल्याला, बीसी इज इक्वल टू 4 अँड एडी इज इक्वल टू 8. नाउ वी हैव टू फाइंड द रेशियो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अँड एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. तर जे आपल्याला फाइंड करायचा आहे, जो रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे तो आधी लिहून घ्यायचा. ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. ओके. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर बेस सारखा असेल तर इथे हाईट घ्यायची, आणि हाईट जर सारखी असेल तर इथे मग बेस घ्यायचा. तर इथे काय सारखा आहे, बेस. दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे, सेम. बेसेस आर इक्वल. मग इथे काय लिहावं लागेल, इथे लिहावं लागेल हाईट. आता ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी ची हाईट काय आहे, बी सी. ट्रायंगल एबीसी ची हाईट काय आहे, बी सी. Therefore, write here height of triangle ABC. Therefore, write here. त्यामुळे इथे ट्रायंगल एबीसी ची हाईट लिहायची. हाईट काय आहे, बी सी. आणि ट्रायंगल एडीबी ची हाईट काय आहे, ए डी. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. जर बेस सारखा असेल तर इथे हाईट लिहायची, आणि हाईट जर सारखी असेल तर इथे बेस लिहायचा. इथे बेस सारखा असल्यामुळे आपण ट्रायंगलची हाईट घेतलेली आहे, आणि इथे लिहायचं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. ठीक आहे. इक्वल टू साइन ॲज इट इज. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी हा रेशो जसाच्या तसा इथे लिहायचा. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. आता बीसी ची व्हॅल्यू काय आहे, 4. मग ही बीसी ची व्हॅल्यू 4 इथे पुट करायची आहे. एडी ची व्हॅल्यू काय आहे, 8. आता याला आपण रिड्यूस करूया. 4 1 जा 4, 4 2 जा 8. Therefore, area of triangle ABC upon area of triangle ADB equal to 1 upon 2. Okay, this is our required ratio. Therefore, area of triangle ABC is to area of triangle ADB equal to 1:2. ओके. आता हा तिसरा प्रॉब्लेम बघा. इथे सुद्धा आपण ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्या आधी आपण लिहून घेऊ. RQ is equal to 6. RQ equal to 6.
दुसरी व्हॅल्यू काय आहे? PS. PS इक्वल टू ऑल्सो 6. PR किती दिली आहे? PR दिली आहे 12. And what we have to find? We have to find QT. QT is to be find. QT आपल्याला फाइंड करायची आहे. या फिगरमध्ये हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल PQR, या एकाच ट्रायंगलला आपल्याला दोन प्रकारे विचारात घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण ट्रायंगलला अशा प्रकारे विचारात घेऊ, ट्रायंगल PQR. या ट्रायंगलचा बेस काय आहे? QR आणि हाईट काय आहे? PS. आता दुसऱ्या प्रकारे जर विचारात घेतलं तर हाच ट्रायंगल आपल्याला अशा प्रकारे वाचता येईल, PQR. या ट्रायंगलचा बेस काय येईल? PR. आणि याच ट्रायंगलची हाईट काय येईल? QT. त्यामुळे आपल्याला एकाच ट्रायंगलचा रेशो इथे अशा प्रकारे घ्यावा लागेल. एरिया ऑफ ट्रायंगल PQR परत एरिया ऑफ ट्रायंगल PQR. कारण या एकाच ट्रायंगलला आपण दोन प्रकारे विचारात घेत आहे. आता जर आपण ट्रायंगल अशा प्रकारे विचारात घेतलं, ट्रायंगल PQR, तर या ट्रायंगलचा बेस काय राहील? QR. तर बेस इंटू हाईट या फॉर्म्युल्यानुसार इथे काय लिहिता येईल? QR बेस इंटू हाईट काय आहे? PS इंटू PS. आता अशा प्रकारे जर आपण याला विचारात घेतलं तर या ट्रायंगलचा बेस काय आहे? PR इंटू हाईट. हाईट काय आहे? QT. अशा प्रकारे आपण इथे यांचा रेशिओ घेतलेला आहे. इथे एकाच ट्रायंगलला दोन प्रकारे विचारात घेऊन आपण रेशिओ घेतल्यामुळे हा पूर्ण रेशिओ किती होईल? या पूर्ण रेशिओची किंमत किती होईल? 1. Therefore I write here 1 is equal to, what is the value of QR? QR is 6 into PS. PS ची व्हॅल्यू काय आहे? 6. PR ची व्हॅल्यू किती आहे? 12. And QT is to be find. QT as it is. Okay. Now 12 into QT will be transposed to left side. Therefore 12 into QT is equal to 6 into 6 as it is. Therefore QT is equal to 6 into 6. आता या 12 ला राइट साइडला ट्रान्सपोज कर. आफ्टर ट्रान्सपोजिंग मल्टिप्लिकेशन बिकम डिव्हिजन. Therefore 12. Therefore QT is equal to 6 into 6, 36 upon 12. Therefore QT 12 1s are 12, 12 3s are 36. Therefore value of QT is 3. Okay. Now let us see the fourth problem. या फोर्थ प्रॉब्लेम मध्ये फिगर बघा. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DBC हे दोन्ही ट्रायंगल लाईन AD आणि लाईन BC या दोन पॅरलल लाईन मध्ये फिक्स आहेत आणि या दोन्ही ट्रायंगलचा बेस BC कॉमन आहे. आता हे दोन्ही ट्रायंगल दोन पॅरलल लाईन मध्ये फिक्स आहेत, बेस BC कॉमन आहे, त्यामुळे या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम राहील, म्हणजेच इक्वल राहील. तर आपण या ट्रायंगलच्या हाईटला H1 म्हटलेलं आहे, या ट्रायंगलच्या हाईटला H2 म्हटलेलं आहे. तर H1 विल बी इक्वल टू H2. त्यामुळे लिहिताना आपल्याला अशा प्रकारे लिहावं लागेल, ट्रायंगल ABC and triangle DBC are fixed in two parallel lines. Base BC is common. BC is common. Therefore, height H1 is equal to H2. Now we are asked to find the ratio of area of triangle ABC and area of triangle BCD. Therefore, write here area of triangle ABC upon area of triangle DBC. So formula is half into base into height. Half will be cancelled. We write here base into height.
So what is the base of triangle ABC? Base is BC. Therefore I write here BC into height. या ट्रायंगल ABC ची हाईट काय आहे? H1. आता ट्रायंगल DBC या ट्रायंगलचा बेस सुद्धा BCचा आहे. त्यामुळे BC बेस इंटू हाईट आणि या ट्रायंगलची हाईट काय आहे? H2. ओके, देयरफॉर BC इंटू H1 ॲज इट इज BC इंटू H2. आता H1 आणि H2 इक्वल आहेत, त्यामुळे आपण या H2 च्या जागेवर H1 लिहूया. H1 इथं रिझन लिहायचं, सिन्स H1 इज इक्वल टू H2. इथे रिझन लिहिलेलं आहे H1 इज इक्वल टू H2. आता ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यू इक्वल असल्यामुळे हा पूर्ण रेशिओ काय होईल? 1:1. देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू 1:1. Therefore area of triangle ABC, रेशिओ घेऊ आपण इथे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल DBC इज इक्वल टू, रेशिओ घेऊ आपण 1:1. ओके, दिस इज अवर फायनल आन्सर. ओके, नाउ लेट अस सी द फिफ्थ क्वेश्चन. पाचव्या क्वेश्चन मध्ये फिगर आपल्याला दिलेली आहे. माहितीमध्ये आपल्याला दिला आहे PQ इज परपेंडिक्युलर टू BC. PQ ही BC ला परपेंडिक्युलर आहे. AD इज परपेंडिक्युलर टू BC. AD इज परपेंडिक्युलर टू BC. सो लेट अस फाइंड फर्स्ट रेशिओ. जो रेशिओ आपल्याला काढायचा आहे तो आपण लिहून घेऊया पहिले. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. ओके, आता इथे हे दोन ट्रायंगल विचारात घ्या. ट्रायंगल PQB हा ट्रायंगल दिसला तुम्हाला. ट्रायंगल PQB हा ट्रायंगल, आणि दुसरा ट्रायंगल बघा, ट्रायंगल PBC. आता ट्रायंगल PQB या ट्रायंगलचा बेस काय आहे? BQ. आणि ट्रायंगल PBC चा बेस काय आहे? BC. म्हणजे बेस वेगवेगळे आहेत. आता ट्रायंगल PQB ची हाईट काय आहे? PQ. आणि ट्रायंगल PBC ची हाईट सुद्धा काय आहे? PQच आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट काय आहे? सारखी आहे. म्हणजे हाईट्स आर इक्वल. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर हाईट इक्वल असेल तर आपण इथे बेसचा रेशिओ घेतो. इथे बेसचा रेशिओ घ्यायचा, आणि जर बेस इक्वल असेल, बेसिस जर इक्वल असेल तर इथे हाईटचा रेशिओ घ्यायचा. तर इथे काय कॉमन आहे? इथे इक्वल काय आहे? इथे हाईट इक्वल आहे. PQ इज द हाईट. देयरफॉर आय राईट हियर रेशिओ ऑफ बेसेस. तर ट्रायंगल PQB चा बेस काय आहे? PQB चा बेस काय आहे? BQ. राईट हियर बेस BQ. आणि ट्रायंगल PBC चा बेस काय आहे? BC. तर इथे काय लिहायचं आपल्याला? बेस BC. आणि याचं रिझन काय लिहायचं? ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. दोन्ही ट्रायंगलची हाईट PQ काय आहे? इक्वल. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाइट्स. ओके, नाउ सेकंड रेशिओ. सेकंड मध्ये काय, कोणता रेशिओ फाइंड करायचा आपल्याला? एरिया ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता हे दोन ट्रायंगल विचारात घेऊया. ट्रायंगल PBC
आणि दुसरा ट्रायंगल काय आहे ABC, ABC. आता हा ट्रायंगल बघा, ट्रायंगल PBC चा बेस काय आहे BC आणि ट्रायंगल ABC चा बेस काय आहे, याचा पण बेस काय आहे BC. म्हणजे बेसेस काय आहे इक्वल आहे. जर बेसेस इक्वल असेल तर आपण कोणता रेशो घेतो, आपण हाईटचा रेशो घेतो. मग आपल्याला ट्रायंगल PBC ची हाईट काय आहे PQ. तर इथे लिहावं लागेल हाईट PQ. आणि या ट्रायंगल ABC ची हाईट काय आहे, हाईट AD. ओके, इथे रिझन काय लिहायचं, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. ओके, नाउ थर्ड सब क्वेश्चन. जो रेशो फाइंड करायचा तो आधी लिहून घेऊया. ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ओके, आता हे दोन ट्रायंगल विचार घ्या. ट्रायंगल ABC कुठे आहे, ट्रायंगल ABC हा इथे आहे, ट्रायंगल ABC. ट्रायंगल ADC, ट्रायंगल ABC चा बेस कोणता आहे BC. ट्रायंगल ADC चा बेस कोणता आहे DC. म्हणजे बेस वेगवेगळे आहेत. पण इथे बघा ट्रायंगल ABC ची हाईट काय आहे AD आणि ट्रायंगल ADC ची हाईट सुद्धा काय आहे AD. म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट सारखी आहे. जर हाईट सारखी असेल तर आपण रेशो कशाचा घ्यायचा, आपल्याला हाईट जर सारखी असेल तर बेसचा रेशो घ्यायचा. मग ट्रायंगल ABC चा बेस काय आहे BC आणि ट्रायंगल ADC चा बेस काय आहे आणि ट्रायंगल ADC चा बेस काय आहे DC. तर इथे बेस लिहायचा आहे DC. रिझन काय राहील, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. ओके, नाउ फोर्थ सब क्वेश्चन. कोणता रेशो फाइंड करायचा आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ओके, आता हे दोन ट्रायंगल बघा, ट्रायंगल ADC या ट्रायंगलचा बेस DC आहे, हाईट AD आहे. त्यानंतर PQC या PQC ची हाईट काय आहे PQ आणि बेस काय आहे QC. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट हे वेगवेगळे आहेत. जर हाईट आणि बेस वेगळे असेल तर आपण बेस आणि हाईटचा प्रॉडक्ट घेतो, म्हणजे बेस इंटू हाईट. तर ADC चा बेस काय आहे, ADC चा बेस आहे DC आणि हाईट काय आहे AD. बेस इंटू हाईट AD. ओके, ट्रायंगल PQC चा बेस काय आहे QC आणि हाईट काय आहे PQ. In this way we have found the four ratio.